हॅलो. हा बोला ना सर. वेळ आहे ना तुम्हाला? हा बोला ना. बरं. म्हणजे कोणाचं करायचं होतं ते लग्न? काय सर? लग्न करायचं कोणाचं होतं? माझंच आहे सर. तुमचं कुठून कुठून बोलताय? सर मी मुंबईवरून बोलतोय सर. मी सांताक्रूज म्हणून. सांताक्रूज. हा सांताक्रूज वेस्टला. मूळ सांताक्रूजच्या आत की गाव वेगळं आहे? गाव माझं वेगळं आहे ना सर. रायगड मधलं आहे मी. रायगड. माझं गाव आहे. हो. रायगड कोकणातलं ना? हो कोकणातलं सर. हां. बरं. हो, आणि हो. सांताक्रूजला किती वर्ष राहता? सांताक्रूजला तर माझं कसं आता मी 4-5 वर्षाचा होतो तेव्हा मुंबईला आलो सर. लहानपणीच आलात? हो. बरं. आणि आई वडील काय करतात? माझे वडील ऑफ झालेत. आई घरकाम करते सर. म्हणजे घरकाम म्हणजे हाऊसवाईफ आहे? हा. बरं. आणि हो. वडील केव्हा वारले? वडील माझे झाले आता 2018 का 19 मध्ये वारले सर. हल्ली? हो. आणि ठीक आहे. भावंड वगैरे किती आहे तुम्हाला? नाही. भाऊ कोण नाही. आई आणि मीच आहे. बहीण पण नाही? नाही. बहीण पण होती. ती पण 2006 मध्ये ऑफ झाली. हो. बरं. आणि आता राहता ते पोझिशन कशी आहे? आता मी राहतो ते स्वतःचं घर आहे चाळीमध्ये. हो चाळीत राहतो मी इकडे. तुमचं स्वतःचं म्हणजे स्वतःच्या नावावर आहे? हो स्वतःच्या नावावर. आईच्या म्हणजे आई. बरं. ठीक आहे. हो. 1900 किती मधले आहात तुम्ही? मी 1990 आहे. 90. लग्न झालं होतं पहिलं? नाही. जात कुठली आहे? जात कुणबी तिलोरी. कुणबी तिलोरी. हो. म्हणजे हे कशामध्ये आलं? हे कुणबी आपलं आता जो कुणबी समाज आहे त्याच्यातलंच आहे. कुणबी मराठामध्ये आलं ना? हा. मराठाचा नाही. आता कुणबी ओबीसी मध्ये येतो ना. हो. ठीक आहे. बरं. आणि शिक्षण काय आलंय? शिक्षण माझं 12वी झालं सर. 12वी. बरं. कुणबी आहात, 90 मधले आहात आणि 12वी आहात. बरं. आता काम काय करता तुम्ही? मी ते प्लांटचं मेंटेनन्सच्या याच्यामध्ये आहे. सन्स हाऊस म्हणून कंपनी. हा. मग तिथे प्लांट जे ऑफिसमध्ये प्लांट असतात ना त्याच्या मेंटेनन्सचं काम करतो. पगार वगैरे? पगार मला 20,000 आहे. पगार 20,000? पीएफ पण. पीएफ पण आहे. हो. बरं. ठीक आहे. आणि तुमचा हा आता आलाय तो संपर्क आहे का? हो. बरं. लग्न झालं नव्हतं ना? नाही. तुम्ही ट्राय नाही केलात लग्नासाठी? सर मी बोललो ना आता तुम्हाला मॅट्रिमोनीमध्ये मी भरपूर ट्राय केला. माझा हे शादी.com मध्ये मी पैसे टाकले. त्याच्यात मग ते लोक प्रोफाईल द्यायचे आणि आपलं कसं शिक्षण माझं 12वी झालं त्या हिशोबाने कसं मी भरपूर ट्राय केले. आणि कसं कोणच नाही. आणि फ्लॅट पाहिजे असं प्रत्येकाची डिमांड आता. बरोबर. असं काय टेन्शन नाही. इथे तुम्हाला खूप लोक बघतील. काही इश्यू नाही आहे. भरपूर मुली बघतील. त्यामध्ये काही मुली तुम्हाला कॉल करतील. 100% कॉल येतात. 1% पण कमी नाही. ठीक आहे. चालेल. बरं. कारण मुलींच्या जाहिराती आम्ही घेत नाही. त्यामुळे मुलींना करावाच लागतो फोन. पर्याय नाही आहे. कारण लग्न दोघांनाही करायचं आहे ना. बरं. ठीक आहे. चालेल. आणि तुमचा नंबर व्हॉट्सअपला आहेच? फक्त साहेब एक काळजी घ्या. ज्या मुली कॉल करतात ना तुम्हाला, तर त्यांची माहिती वगैरे चौकशी वगैरे तुम्हाला करायची आहे. बाकी तुम्हाला कॉल येत राहतील. काही इश्यू नाही. कॉल तुम्हाला कायम मध्ये असं येत राहतील. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या. कुठे फिरायची गरज नाही. कुठे काय करायची गरज नाही. ॲटोमॅटिक तुम्हाला कॉल येतील. फक्त तेवढीच काळजी घ्या फक्त की समोरची व्यक्ती जी असणार म्हणजे मुलगी ती खरोखर त्यांचं घर आहे का ते बघा. रस्त्यावरच्या मुलीशी लग्न करू नका. अनाथ वगैरे कोणी सांगेल तर सॉरी म्हणून सांगा त्यांना. नको म्हणून सांगा. त्यापेक्षा असं राहिलेलं परवडतं. पण ते तसलं काही करू नका. तर त्या मुली किती घाई मारतात ते पण बघा. किंवा खूप काही गोष्टी आहेत. भरपूर गोष्टी आहेत ओळखायला. समजलं ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं एकटं जाऊ नका भेटायला. 4 लोकांना घेऊन जा. कशाला? एकाला तरी चूक समोरची कळू शकते.
बरोबर कोणी बरोबर एकटं जर बोलवलं कोणी तर जरा सांभाळून राहा. बरोबर बरोबर एवढं लक्षात ठेवा. बाकी काही नाही. बाकी तुम्हाला मिळून जाईल आणि काही इश्यू नाही इथे. आणि हे इथे समोरून कॉल येतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ओके चालेल मुलीनं इकडे लक्ष द्या. मुलगा जो आहे तो कुणबी समाजाचा आहे, 1990मधला आहे, लग्न झालं नव्हतं त्याचं. मुलाचे वडील नाही आहेत, भावंडं पण कोणी नाही आहे. सांताक्रूजला ते राहतात. आणि मुलाला आता पगार किती बोलला ते? 20,000 20,000 पगार आहे. आणि चाळीमध्ये रूम आहे, एवढं लक्षात ठेवा. टॉयलेट बाथरूम आतमध्ये आहे? नाही 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 सर, हे आपलं सार्वजनिक आहे. सार्वजनिक आहे. मुलीनं हे लक्षात घ्या, टॉयलेट बाथरूम सार्वजनिक आहे हे लक्षात घ्या. जे आहे ते खरं खरं आम्ही सांगतो, कुठे कोणाला धोका देणं हा आमचा उद्देश नाही आहे. जे कागदी बायोटा असतात त्यापासून सावधान राहा, कागदी बायोटा फसवू शकतात. इथे समोर व्यक्ती बोलते, सगळं रेकॉर्डिंग असतं. कुठेही 2 नंबरचा व्यवसाय आम्ही करत नाही आहे. जे काय ते खरं खरं असतं. त्याशिवाय मुलीनो, तुम्ही त्यांचं घर बघायला जा, जिथे म्हणजे जो मुलगा बघताय तुम्ही, आता या मुलाला समजा बघत आहात तुम्ही, तर त्या मुलाचं घर बघायला जा, त्यांच्या आईशी बोला, त्या मुलाशी बोला, चर्चा करा. तुमच्या खूप काही लक्षात येऊ शकतं. आणि मग तुमची पसंती नापसंती ते कळवा, असं काही नाही. आणि मुलींनो, तुम्हाला स्थळं फ्रीमध्ये मिळत आहेत. फ्रीमध्ये मिळतात म्हटल्यानंतर तुम्हाला बघायला हरकत नाही आहे, फुकट आहे. समजलं ना? तेवढा खर्च करू शकता. जर मॅट्रिमोनीमध्ये गेला तर विनाकारण पैसे तुमचे उडणार, बऱ्यापैकी पैसे उडतात आणि ते वायफळ असतात ते. इथे तुम्हाला फुकटमध्ये स्थळं मिळून जातील. फक्त तुम्ही जाऊन चौकशी करायची, जायचं, चौकशी करायची. जसं मुलाने मुलीची चौकशी करायची आहे तसं मुलीने पण मुलाची चौकशी करायची. त्यांचं काय आहे ते बघायचं, जे काय आहे ते. आता हा मुलगा जे काय आहे ते त्याचंच आहे, भावंड वगैरे कोण नाही आहे. समजलं ना? फक्त एवढं थोडंसं, हे बघा, मुंबईमध्ये राहायचं म्हटल्यानंतर थोडं ॲडजस्ट करावं लागणार. समजलं ना? सगळेच काही मागून मिळत नाही. आणि जर नवीन घ्यायचं झालं तर आयुष्यभर कर्ज फेडा. ते पुन्हा इतकं कर्ज असेल की ते आयुष्यभर पण संपणार नाही कर्ज, ते पुढच्या पिढीला पण राहणार. मग काय फायदा आहे असं कर्जात जगण्यापेक्षा? त्यापेक्षा आता आता जे आहे ते कर्जाचं आहे का? नाही नाही नाही, कर्ज वगैरेचं नाही. कर्ज वगैरे काय नाही. वडिलांनी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, लक्षात ठेवा. कारण कसं, जर तुम्ही अजून खूप हे बघत, म्हणजे काय म्हणतात त्याला, पॉश घर असलेलं असं जर बघाल तर तिथे तुम्ही फसाल. कारण ॲक्च्युअल तुम्हाला सांगतो, कारण तिथे मुलींना सकाळी उठावं लागणार आणि कामाला जावंच लागणार आहे. सकाळी सगळं घरातलं करून कामाला जायचं, पुन्हा घरी दमून यायचं, घरी पण राहायचं आणि सगळे झोपल्यानंतर झोपायचं. एक वेळ मशीन तरी बरं, त्यापेक्षा मुलीचे हाल असतात. आपली मुलगी कुठे द्यायची किंवा काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे. तेवढं तरी मुलीला शिक्षण देऊन ठेवा, सगळ्यांना मी सांगतोय. कारण काय, आणि मुलीनेच पण सक्षम राहायला पाहिजे किंवा विचार केला पाहिजे की आपल्याला कुठेतरी जगायचंच आहे. समजलं ना? कसं तरी काहीतरी करायचं आहे. बघा, इथे तुम्हाला थोडंसं टॉयलेट बाथरूमसाठी समजा बाहेर जावं लागतं, तो काय मोठा इश्यू नाही आहे. पण जर विचार करा, एखादं खूप मोठं कर्ज आहे, ते फेडायला तुमची ओढाताण एवढी होणार, घरात चिडचिड होणार, खूप काही गोष्टी आहेत. जिथे कुठे प्लस असतं तिथे काही गोष्टी मायनस असतात, हे लक्षात ठेवा. आणि जिथे मायनस आहेत तिथे काही गोष्टी सुखाच्या पण आहेत, हे या गोष्टीचा विचार करा. समजलं ना? प्रत्येक व्हिडिओतून बोध देत असतो. तुम्हाला काय घ्यायचं किंवा काय सोडायचं आहे ते तुम्ही बघू शकता. फक्त एवढंच की जी स्थळं मी टाकतो ती खरी खरी असतात, कुठलंही खोटं स्थळ दाखवत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलींनो, मला इथे तुमच्याकडून अजिबात इन्कम नाही. दुसरी गोष्ट, मी जे मुलाकडून घेतो ते सुद्धा फार किरकोळ पैसे असतात. मी 2,000 3,000मध्ये मी कोणाला लुटू शकत नाही किंवा कोणाचा संसार बर्बाद नाही करू शकत. याचा विचार पुरेपूर करा तुम्ही. त्यामुळे मी जे करतो आहे त्यात मला समाधान वाटतं. खूप लग्न जुळत आहेत, पटपट लग्न जुळत आहेत, हेच मला समाधान आहे. त्यामुळे कसं, इथे कुठली धोकाधडी नाही आहे, कुठे काही नाही आहे. जे काय आहे ते खरं खरं आहे. आता राहिला प्रश्न, मुलींचे फोन नंबर शो करत नाही, मुलींची बायोटा शो करत नाही. त्याचं कारण पण आहे, कारण जर मुलींचे बायोटा मी शो केले तर टपोरी मुलं आहेतच, ते तर वाटच बघतायत मुलींचे नंबर केव्हा भेटत आहेत. त्यामुळे मी मुलींचे बायोटा घेत नाही. त्यामुळे मुलींनो, त्याबद्दल मला माफ करा. तुमच्या जाहिराती मला घ्यायची इच्छा आहे पण मी घेऊ शकत नाही. समजलं ना? कारण बऱ्याच मुली मला सांगतात की दादा थोडे पैसे जास्त घ्या, पण आमच्या बायोटा पण शो करा किंवा असं. तर शो करू शकतो पण फोन नंबर नाही टाकू शकत त्याच्यामध्ये, एवढंच. कारण फोन नंबर काय टाकू शकत नाही, उद्या काय तुमचं झालं तर माझ्यावरतीच येणार आहे.
बरोबर. असं त्यामुळे मी मुलींचे नंबर मी शो करत नाही. तर फक्त एवढंच मुलींना त्रास होईल की तुम्ही स्वतः समोरच्याला फोन करायचा आहे. आणि यात काही कमीपणा नाही आहे. लग्न करायचं आहे, कुठे चोरी करत नाही आपण. त्यामुळे कसं नाही, डायरेक्ट ते काय. समोरच्या पार्टीला फोन करू शकता तुम्ही. समजलं ना? हं. तर सर अजून काय सांगायचं आहे तुमच्याबद्दल काय? सर बाकी काय नाही बघा. एक तर कसं आता आमच्या घरी काय एवढं पण कंडिशन खराब नाही की म्हणजे तुम्ही जॉबच करायला पाहिजे, आता काय आम्हाला अपेक्षा नाही. अरे वा, बघितलात हा मुलीनं, सर. कुठेतरी मायनस असतं तिथे प्लस पण आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुलीला जॉब करायची गरज नाही, पण जर तिला वाटत असेल जॉब करायचं ते करू वाटत शकते. असेल तर ते करू शकते. करू आता काय शकते. आम्हाला काय जबरदस्त. हा हा हा. कारण काही बरोबर. मुली म्हणजे घरी बसून कंटाळतात, मग त्या जॉब करू शकतात. कंटाळतात. असं जर त्यांना हा, वाटत हा. असेल तर. जबरदस्ती नाही आहे बरोबर. ते. नाही जर नाही कुठे ते हातभार जबरदस्त नाही. लावायचा असेल संसाराला तर करू शकतात त्या. आणि संसारात पडल्यानंतर हो. सगळीच मुलगी करतात हो. कारण हे बघा, प्रत्येक मुलीला पण कळतं आपण आपलं घर कसं सजवायचं किंवा काय, हे प्रत्येक मुलीला कळत असतं. त्यामुळे कसं कुठेतरी आणि दुसरं कसं म्हणजे जर तिला गावाला राहायचं असेल तर गावाला पण आमचं स्वतःच घर आहे, आणि रायगड बोललं तर इथून 3-4 तासाचा रस्ता आहे. होय ना? हां 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 आता हां. कसं- हो हो हो. आणि आताच या मे महिन्यातच आम्ही पूर्ण घर बनवून घेतलेलं आहे, कारण पहिला आमचा वाडा होता. अरे वा. हां ते वाडा तोडून आता म्हणजे सर्वांनी प्रत्येकाने वेगवेगळे काका लोक होते, त्यांनी सेपरेट करून घेतलेले आहे घर. हां 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 म्हणजे हां. आम्ही पण बनवून घेतलंय त्याच्यात. सेपरेट बनवलात? अरे वा. हो 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 हां हो. हां हां. ठीक आहे ठीक आहे, चांगलं. हा. आणि मग जाता केव्हा रायगडला केव्हा जाता? सर मी आपला शनिवारचा माझा हाफ डे असतो, मग रविवारी वीकली ऑफ असते मला, तर निघून जातो सर गावाला. बाईक आहे माझ्याकडे. अरे मी वा. आपल्या गाडीने. हां हो हां सर. हां. हा, त्या कारण निमित्ताने कसं- टूर पण झाली तुमची. ओके. हा टूर पण झाल्याने कसं जरा फ्रेश वाटतं ना. मुंबईत तुम्हाला माहिती आहे धावपळ किती असते. खरं आहे खरं आहे खरं आहे. त्यामुळे कसं जरा निवांत आपल्या घरी आहेत, आता काका बिका असतात तिथे. हां हां. आहेत जरा आपले माणसं बिणसं भेटतात, गावचं जरा वातावरण मध्ये कसं चांगलं वाटतं सर. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. कारण हो. कसं मुंबईत एकतर त्या मशीनसारखं राबायचं. त्यापेक्षा गाव हा. खूप छान आहे. आणि गावातले मित्रांना जर हाक मारायला बरं वाटतं. बरं वाटतं. हा. आणि कसं आहे माहिती आहे का, पूर्ण स्ट्रेस तुम्ही महिन्याचा असू द्या, वर्षाचा असू द्या, बोलतात ना, भले आपल्याला 1-4-5 तास धावपळ करून जायला हो, लागतं, हो. पण 1 तास जरी तिथे घालवला ना, ते जे आनंद आहे ना, ते भेटत नाही कुठे. एखाद्या तीर्थक्षेत्राला गेल्यासारखं वाटतं. हो 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 हो, हो हो. हो. चांगलं वाटलं बरोबर. मला. बरं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जवळच आहात मुंबईपासून, म्हणजे काही मोठं लांबचं हो, हो. अंतर नाही आहे. लांबचं नाही. हां, मी तर बाईकने भरपूर प्रवास केलेला आहे. प्रचंड प्रवास करतो. अच्छा अच्छा. बरं, ठीक आहे. बरं वाटलं, छान वाटलं. आणि तुमचं प्रोफाईल मला तरी आवडलं. म्हणजे बाकी मुलींना किती आवडलं मला माहीत नाही. पण त्या मुली तुम्हाला कॉल करतीलच, ज्यांना खरंच अशा घराची आवड आहे की गावात पण राहू शकते ती मुलगी, किंवा गृहिणी बनू शकते, किंवा नोकरी करू शकते, किंवा अशा फॅमिलीमध्ये राहू शकते, छोट्या फॅमिलीमध्ये. एकुलता एक मुलगा, म्हणजे आई किती दिवस पुरणार? आई काय आयुष्यभर पुरणार नाही. म्हटल्यानंतर कसं मुलगा सिंगलच आहे असं पकडा. आणि जी आई त्या मुलाची आहे ती आपली पण आई आहे, याचा विचार करू शकता. आणि त्या आईला जर स्वीकारत नसेल ती मुलगी काय कामाची आहे? तर त्याच्यामुळं त्या अशा मुलीशी लग्न करू पण नका. समजलं? हो. जे काय मी रितसर बोलतो, काही मुलींना वाईट वाटत असेल, ज्या स्वार्थी असतात, मतलबी असतात, त्यांच्याशी देणं घेणंच नाही मला. त्यांना वाईट वाटलं तरी काय मला फरक नाही पडत. जन्म दिलेला ना, जर आपण आज नाही सेवा करणार तर त्यांची कधी करणार. हो आणि आपण जर आणि आहे की तिथे आपल्यासाठी, आता जसे त्या मुलीचे आई वडील असतील तसे ते पण आपण पण त्यांना मदत करू ना. आणि आजच्या युगामध्ये कोण आहे सांगा मला, जर आई बापांना जर आपण सारा नाही देणार तर मग ते आयुष्य जगणंच काय मतलब आहे. बरोबर. हेच तर खरं आहे. ठीक आहे, चालेल. बघूया रिझल्ट कसा येतो, बघूया आपण. आणि व्हिडिओ तर बनला आहे, हे रेकॉर्डिंग बनलं आहे. आणि मी तुम्हाला माहिती होतं मी सुरुवातीला रेकॉर्डिंग बनवत होतो ते. सर मी 2-3 वेळा बघितलं मी आता, पण मला बघू आता. नाही, पण तुमच्याशी बोलताना रेकॉर्डिंग करत होतो, हे तुम्हाला माहिती होतं का? नाही. हां, ठीक आहे. मी असंच हे करतो, कारण मला ओरिजिनल असतं. कारण लोक गुप्तपणे मला काही सांगत असतात, म्हणजे काही गोष्टी सांगतात की मायनस जे पॉईंट असतात ते पण सांगतात. तर त्यावेळी कसं म्हणून गुप्तपणे करतो, कुठल्या मुलीला धोका होऊ नये यासाठी मी काळजी घेतो आहे. तर त्या मुलीने पण त्याचा विचार करायचा की जी स्थळं असतात ती विश्वास आणि बिनधास्त तुम्ही त्यांना फोन लावू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याजवळ कोणी छपरी लोक नसतात. मुलींनो एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं, मी पैसे घेऊन जाहिरात देतो आहे. छपरी लोक पैसे देत नाहीत कधी, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे कसं
जे काही 2,000 का असेल ना, किती असू देत, पण जे 2,000 3,000 जे लोक देतात आणि ते जाहिराती देतात, याचा अर्थ काय, छपरी लोक नाही देणार, ते टाईमपासला आलेले असतात. समजलं ना. तर त्याच्यामुळे या व्यक्तीला खरंच गरज आहे आणि म्हणून त्या व्यक्तीने आपली जाहिरात दिलेली आहे. ठीक आहे. इतर जे मित्रमंडळी आहेत किंवा इतर ज्या मुली आहेत, त्यांनी आपापल्या म्हणजे परीने जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा. कारण ज्या मुली लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना हे स्थळ मिळून जाईल. सगळं काय व्यवस्थित आहे, त्या मुलाचं भलेच्या आळीत आहे, पण सुखाने राहतो आहे, व्यवस्थित राहतो आहे, आज आनंदी आहे, घरी पण त्याला जाता येतं, एवढं घर जवळ आहे त्याचं, म्हणजे असंही काही नाही आहे. समजलं ना. आणि सेपरेट घर बांधलं आहे, हल्लीच मे महिन्यामध्ये बांधलं आहे म्हटल्यानंतर नवीनच घर आहे त्यांचं. समजलं ना. तर एवढा विचार करा आणि बिनधास्त तुम्ही त्याला कॉल लावा. धन्यवाद.